नमस्कार, मी डॉक्टर आनंद कर्नावट सध्या मेडिकवर हॉस्पिटल येथे सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कॅन्सर स्क्रीनिंगबद्दल। सुरुवातीच्या स्टेजमध्ये डायग्नोज झालेला कॅन्सर हा पूर्णतः बरा होऊ शकतो आणि यासाठीच आपण कॅन्सर स्क्रीनिंग करून सुरुवातीच्या स्टेजमध्ये आपण कॅन्सर डायग्नोज करून त्याची ट्रीटमेंट करू शकतो। स्तनांच्या कॅन्सरसाठी आपण ज्यांचे वय 45 वर्षांपेक्षा अधिक आहे अशा महिलांची दरवर्षी मॅमोग्राफी करून स्क्रीनिंग करू शकतो। तसेच सर्वायकल कॅन्सरसाठी आपण 30 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या महिलांमध्ये पॅप स्मियर किंवा HPV टेस्ट करून त्याची स्क्रीनिंग करतो। पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरच्या स्क्रीनिंगसाठी आपण सीरम PSA दरवर्षी चेक करतो। याचप्रमाणे मोठ्या आतड्यांच्या कॅन्सरसाठी ज्यांचं वय 50 पेक्षा अधिक आहे त्यांची आपण दर 10 वर्षांनी कोलोनोस्कोपी करून तपासणी करू शकतो किंवा दरवर्षी फिकल ऑकल्ट ब्लड टेस्ट करू शकतो। ज्यांना धूम्रपानाचे व्यसन आहे त्यांच्यासाठी आपण लो डोस चेस्ट CT हा दरवर्षी करून फुफ्फुसांच्या कॅन्सरसाठी स्क्रीनिंग करतो। ज्यांना गुटखा किंवा तंबाखूचे व्यसन आहेत असे पेशंट आपल्या डॉक्टरांकडून ठराविक कालांतराने तोंडाची तपासणी करून घेऊ शकतात। या सर्व स्क्रीनिंग टेस्ट मेडिकवर हॉस्पिटल येथे उपलब्ध आहेत। तरी कॅन्सरची भीती न बाळगता आपण योग्य वेळी स्क्रीनिंग करून घ्या। डॉक्टरांची भेट घेऊन आपल्याला कोणत्या स्क्रीनिंग टेस्ट आवश्यक आहेत ते जाणून घ्या। स्टे इन्फॉर्म्ड, स्टे होपफुल। थँक्यू।